नमस्कार मंडळी, आज आपण सुरुवात करतोय ब्लॉगची कानापासून. आज जवळजवळ 10-12 दिवस झाले आपण कानातनं घाण त्यांच्या काढलेलं नाही. तर कानातनं घाण कशी काढायची आणि कशी निघते घाण तुम्ही दाखवतो तुम्हाला. या तिकडे घाण असत्या जास्त, पण आमच्या नसते जास्त, पण बाकीच्याला जास्त असते, कारण मी वरचीवर काढतोय जरा. कान साफ करावं लागतं. अशी घाण असते बा कानात, अशी घाण असते कानातली. घाण काढावी लागते. 8 दिवसात नंतर आपण जरा काढली की नाही, एवढं कानातली घाण निघाली स्वच्छ राहते. आणि जरा मनावर शांती बी राहते. तितकेच जरुरीच आहे ते काढणं देखील. आता हे जे झालंय, आता तिरुमलाच घेऊया. तिरुमलाच्या कानातनी घाण जास्त असेल बघा, कारण जास्त असं जनावरांना जास्त असतं. अशी घाण असते. अशी घाण काढावी लागते आम्हाला. अशी घाण निघते. कोरडं फटाके घ्यायचं, अशी घाण काढायला लागते. बऱ्यापैकी घाण निघाल्या. कान स्वच्छ झाला आहे. असं कान स्वच्छ करावं लागतं. कान स्वच्छ झालं. आता मॅडम बारक्या म्हणजे कान बी राहतात व्यवस्थित. आणि कानातनी घाण काढल्यामुळं बाकीचं काय होऊ शकत नाही. ही कानांसंदर्भात झालं. आता थोडं हे करून घेऊया, खरारा करून घेऊया. खरारा करून तुम्हाला मी कसं पुसून घ्यायचं ते बी दाखवतो. असे हाताळी घ्यायची, त्याला हाताळी म्हणतात. अशा पद्धतीनं असं हातात घ्यावं लागतं ते. हो, तुमच्या दुकानात कुठेही मिळू शकतात. जास्त केस निघत नाही. अगोदर जास्त मारत असल्यामुळे, रोज असल्यामुळे जास्त केस निघत नाही. पण आता मला करा म्हणाले बा, तुला करतो थांब. अशी केस बारीक लो पडते. आता हिचं घेऊया. एक 2 ते 3 दिवसात एकदा तुम्ही हे करायलाच पाहिजे. ते केलं की काय होतंय, त्वचा अगदी व्यवस्थित राहते. ही दादा केस पडतात मगाशी. परवा एक कमेंट होती, केस जास्त जायला आल्यात. त्यांना आपण एक व्हिडिओ टाकायला सांगितलं, तिने अजून काही व्हिडिओ टाकलेला नाही. पण वासरांची अशी केस जातात, पण ती काढायला लागतात अशी केस.
आता असं फडके घ्यायचं कोरडं. हे बघा, ते मी आता सुती कपडा घेतला असा, त्या कपड्याने सगळं पुसून घ्यायचं असं. अशी घाण निघते अंगावर ना. हे रोजच्या रोज केलं तर गाईला धुवायची गरज नाही आणि आम्हाला धुवायला लागत नाही जास्त. असं पुसून जर घेतलं तर शेंगात नाग होतील ती थांबत्या. आज मूडमध्ये काय नाही जास्त करून. इकडे ह्याला चोळून घ्यायला आवडते. जेवढं चोळशील तेवढं बसणार. आता आपण त्यांचा खरारा केलाय, कानातलं घाण काढून झाल्या, पुसून घेतल्या. असा पुढचा व्हिडिओ आपण गोट्यात करूया. मगाशी आपण बाहेर त्या मॅडमनं कानातली घाण पुसून घेतल्या, खरारा केलाय आणि पुन्हा तर हिला एकटीलाच आणल्या मुद्दामने आज. आणि मला वाटते आपण घेतल्यापासून तिला अशी मोकळी मी सोडलेली नाही अशा गोट्यात. आपल्या गोट्याची थोडी अडचण आहे, म्हणजे जागा अपुरी आहे, त्यामुळे तिला फिरवता येत नाही असं बोल मला, किंवा माझ्या पाठीमाने ती येणे किंवा असं काय होऊ शकत नाही. तर पहिले कमेंट्स अशी होती की 9 महिन्याचं वासरू मी कालवड विकत घेतलं, तर तिचं व्यवस्थापन कसं करायचं. मुळात कसा विषय आहे, व्यवस्थापन म्हणजे काय आहे, तुम्ही वेळच्या वेळी तिला खायला दिलं सा, तिला वेळच्या वेळ पाणी दिली सा, आणि एक थोडा वेळ 5-10 मिनिटं जर तुम्ही तिला फिरवलीस तर तिला पुरेस आहे. म्हणजे आता कसा विषय आहे, तुम्ही तिला आता जर ते वळण लावलं तर ती पुढं एक 2-3 महिन्यात तुम्हाला क्लिअर करेल, म्हणजे व्यवस्थित राहील आणि तिला वळण तसंच लागत जातं. आता आमच्या यांना बघा 1-2 फेऱ्या मारल्या की फ्रेश होतात, अजिबात म्हणजे काय लागत नाही जास्त, निवांत अगदी राहते. त्यामुळं त्याला सवयी लागल्या की बाबा 1-2 फेरी मारली की तीच स्वतः थांबतात, नको म्हणतात बसात. तर तुम्ही ते करायचं. दुसरी गोष्ट, टाइम टू टाइम जास्तीत जास्त मी तुम्हाला सांगतो की चाऱ्याचं व्यवस्थापन दिवसातनं 2 वेळा व्हायलाच पाहिजे, म्हणजे 2 वेळाच करायचं, जास्त 2 वेळाच झालं पाहिजे चाराचं व्यवस्थापन. कारण सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा जर चारा तुम्ही टाकला, बाळ शांत राहायचं, असं काय करायचं. तर म्हणजे रवत चांगलं होते आणि रवत चांगलं होऊन जनावरांच्या अंगाला चांगलं लागते. महत्वाचं म्हणजे रवत चांगलं होऊन अंगाला चांगलं राहते, जनावर चांगलं होते, व्यवस्थित पचन क्रिया बी चांगली राहते, महत्वाचं म्हणजे. दुसरी गोष्ट, तुम्ही जी खुराक देणार आहे ती खुराक चांगल्या प्रतीचं द्या. आता आम्ही जसं आमचं खुराक आम्ही चालू केले, तसं तुम्ही एखादं खुराक चांगलं बघून, म्हणजे हेच घ्या असं म्हणत नाही मी तुम्हाला, तेच घ्या किंवा ते चालू करा, पण तशा प्रतीचं तुम्ही चालू करा की बाबा जेणेकरून त्या वासराला ती पूरक चांगलं राहिलं पाहिजे. आणि तुम्ही त्यात जरा पडला की नाही, तुम्ही हळूहळू शिकत जाताय, प्रॅक्टिकली तुम्ही त्यातनं तयार होऊ शकता की बाबा काय करावं लागेल काय नाही. तर हा झाला पहिल्या कॅमेटचा. दुसरा कॅमेटचा भाग असा आहे की 3 वर्षाची कालवड आहे, काहीतरी मला वाटतं ती हिटवर येत्या, तिला 3-4 वेळा सिमन भरवले, काहीतरी 6 वेळा सिमन भरवलंय आणि परत नराकडे नेल्यानंतर माल दाखवत नाही. तर एक मुळात पहिलं म्हणजे काम काय आहे की तुम्ही डॉक्टर ट्रीटमेंट तिच्यावर चालू करा. आणि दुसरी गोष्ट, सर्वसाधारण म्हणजे तो मास केल्यापासून 21 दिवसानंतर आपला मटकी असत्या, मटकीचं मोडं तिला एक सर्वसाधारण पावशेरभर खायला द्या, संध्याकाळी किंवा सकाळी. एक तुम्ही 10-15 दिवस जर केलं ते, तर तुम्हाला त्याचा इफेक्ट चांगला दिसेल आणि किटवर चांगली येईल. आणि ते करून तुम्ही जर डॉक्टरचं ट्रीटमेंट जर घेतलं करून, तर बऱ्यापैकी त्यातनं म्हणजे रिझल्ट चांगला येणार आहे. कारण कसं आहे, सध्या आपण काहीतरी म्हणजे वेगवेगळं असं करून चालणार नाही. महत्वाचं काम काय आहे, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तर म्हणजे मोडं जर घातलं तर मास चांगला करते जाणार. आणि मोड आलेलं मोडं घालायचं पावशेरभर, असं 15-20 दिवस तर तुम्ही करू शकता. एक सलग द्यायचं करत, त्यात गॅप ठेवून. आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला देखील घ्या, डॉक्टरांना दाखवा
डॉक्टर तिकीट म्हणजे मोडाला काय असं होणार नाही, ते तुम्हाला मोडं घालायला काय अडचण नाही, तुम्ही घालू शकताय मोड, ते बी काय विषय नाही. पण पुढचं काय जर अडचण होत असेल तर डॉक्टरना विचारा. ही झाली दुसरी कमेंट. तिसरी कमेंट अशी आहे की 5 महिन्याची कालवड आहे आणि ते दादा काय म्हणतात की ती कालवड खुराक खाईना झाली. आता विषय कसा आहे तुम्हाला सांगतो. दुसरा खुराक तुम्ही काय घालताय, कपरी पेंड घालताय, मक्का चुनी घालताय, पुन्हा भुस्सा गहू भुस्सा घालताय का नुसती पेंडच भिजवून घालताय, म्हणजे हा विषय मला माहित नाही काय घालताय ते. आणि जर काय असं घालत असाल तर थोडं तुम्हाला चारावं लागणार तिला. कसं आहे ते जरा तिला रुटीन लागूच तर ते तुम्हाला त्रास करणार. त्यामुळे तुम्ही ती खुराक त्याला, आता माझं जर खुराक चालू करायचं म्हटलं तुम्हाला तर मी जेव्हा चालू केलं त्यावेळेला आमच्या शिरबीला असं झालं काही ना, आपण तिला असे म्हणजे छोटे छोटे मुटके करत होतो आणि ते तिच्या तोंडात घालत होतो असं, आणि ते तोंडात घालायचे तिच्या. मी ते देखील खाईत नव्हते तेव्हा. ते असं मी जवळजवळ 1-2 महिने केलं. माणसं माझ्याकडे बघत जायचे काय करायला, हिला काय घालतोय कोण. पण 2 महिन्यानंतर मग ती स्वतः खायला लागली. आता राधाचा तसा विषय नाही, तर राधा आता कसं झालंय की आई संघ आणि बहिणी संघ खाईत असल्यामुळे त्याने ती बी त्यात तोंड घालून खाते. आता तसं जर तुम्हाला असेल तर तिच्या वासराची जर आई असते तुमच्याकडे तर त्या वासराच्या शेजारी जर आईला बांधला आणि त्या आईला जर ती खुराक दिलं तर ती वासरू खाते, असा विषय आहे. त्यामुळे आता तुम्हीच तिची आई व्हायचं आणि ते तिला चारायचं आणि ती मग खायला चालू करत. चालेल, ठीक आहे. आता जास्त काय व्हिडिओ करत नाही मोठाने. नमस्कार. या ठिकाणी आता व्हिडिओ थांबवतो. चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि महत्वाचं म्हणजे अति महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला चॅनल तुमच्या मित्रांना पुन्हा नातेवाईकांना शेअर करायला सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचा धन्यवाद मानतोय, आभारी आहे. तुम्ही माझा व्हिडिओ बघताय म्हणून, वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघताय. मला अशा बी कमेंट्स आहेत, मी ते घेतलेलं नाही की दादा तुमचा व्हिडिओ बघितल्याशिवाय आम्हाला बरं वाटत नाही. खूप खूप धन्यवाद आहेत तुमच्या सगळ्यांचे. सबस्क्राईब करणारी सगळी आपली युट्यूबची फॅमिली आहे. त्या युट्यूबच्या फॅमिलीला आता मोठं करायचं आहे. तुमची टायमिंग झाली आहे, ह्या आता काय ऐकणं झाल्यात, त्यामुळे मी त्याचं थांबवतो. नमस्कार. जय गोमाता.